नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वांसाठी आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्र शासनाकडून या योजनेबद्दल नवीन शासकीय निर्णय म्हणजे GR जारी करण्यात आला. या नवीन निर्णयात काही महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि त्या आपण आज या व्हिडिओतून सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये सोडला तर काही महत्त्वाची माहिती तुमच्या लक्षात येणार नाही. आणखी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा महाराष्ट्र शासनाच्या इतर कोणत्याही योजना, त्यासंबंधी येणाऱ्या सर्व नवीन अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती आम्ही इथे नियमितपणे देत असतो. त्यामुळे सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला पुढील माहिती वेळेवर मिळू शकते. चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण थेट मुद्द्यावर येऊया आणि पाहूया की नवीन शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगितलं आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून 13 मार्च रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या GR मध्ये दिव्यांग व्यक्तींशी संबंधित कायद्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 लागू झाल्यानंतर आधीचा कायदा बाजूला ठेवून अधिक व्यापक आणि आधुनिक दृष्टिकोन स्वीकारण्यात आलेला आहे. या नव्या कायद्यामागचा उद्देश फक्त सुविधा देणे एवढाच मर्यादित नाही, त्यापेक्षा पुढे जाऊन दिव्यांग व्यक्तींना समान हक्क, संधी आणि सक्षमीकरण मिळावं यावर भर देण्यात आलेला आहे. म्हणजेच आता फक्त मदत देण्यापेक्षा त्यांना समाजात समान स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न या कायद्यातून केला जात आहे. सरकारने या अधिनियमामध्ये सक्षमीकरण, समानता आणि सर्वसमावेशकता या 3 महत्त्वाच्या तत्त्वांचा स्वीकार केला. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना केवळ लाभार्थी म्हणून न पाहता त्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक करून त्यांना सक्षम बनवण्यावर भर दिला जाणार आहे. अशा प्रकारे दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिक प्रभावी आणि हक्काधारित व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न या कायद्यातून करण्यात आला आहे. तर मित्रांनो, या नवीन कायद्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. आधी दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रामुख्याने कल्याणकारी स्वरूपाचा होता. म्हणजे त्यांना मदत देणे, काही सुविधा उपलब्ध करून देणे इतक्यावरच गोष्ट थांबत होती. पण आता या नवीन अधिनियमामुळे हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. आता दिव्यांग व्यक्तींना केवळ लाभार्थी म्हणून न पाहता हक्क असलेले नागरिक म्हणून पाहण्यावर भर देण्यात आलेला आहे. म्हणजेच आता मदत ही दयेपोटी नाही तर त्यांच्या अधिकारांच्या आधारावर दिली जाणार आहे. या कायद्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की दिव्यांग व्यक्तींना समाजापासून वेगळं न करता त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यावं आणि त्यांना सक्षम बनवावं. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीकडे काही ना काहीतरी कौशल्य आणि क्षमता असते. त्या क्षमतेला ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण देणं, आवश्यकतेनुसार आर्थिक मदत किंवा अनुदान उपलब्ध करून देणे, तसेच शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी असलेले अडथळे कमी करणे, या सगळ्या गोष्टींवर या कायद्यात भर देण्यात आलेला आहे. यामागचा मुख्य उद्देश एकच आणि तो म्हणजे दिव्यांग व्यक्तींना स्वाभिमानाने आणि सन्मानाने जीवन जगता यावं. या संदर्भात सरकारने काही महत्त्वाची पावलं उचलली. उदाहरणार्थ 2026 मध्ये दिव्यांग सहाय्य कल्याण विभागाची स्वतंत्रपणे निर्मिती करण्यात आली. अनेकांना कदाचित याबद्दल अजून माहिती नसावी. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या योजनांचा लाभ अधिक व्यवस्थित आणि वेगाने मिळावा हा या नव्या विभागाचा मुख्य हेतू आहे. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. दिव्यांग व्यक्तींना विविध सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर दिव्यांग सहाय्य पोर्टलवर नोंदणी करणं अत्यावश्यक आहे. या पोर्टलच्या माध्यमातून एकूण 14 वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीने अजूनपर्यंत या पोर्टलवर आपली नोंदणी केलेली नसेल तर शक्य तितक्या लवकर ती नोंदणी करून घ्यावी. कारण पुढील काळात या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची ठरेल. आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समजून घेऊ. विशेषतः संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आतापर्यंत या योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वितरित केले जात होते. पण आता यामध्ये एक बदल करण्यात आला. येणारा एप्रिल महिन्याचा पुढील हप्ता सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाणार नाही. त्याऐवजी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा हप्ता दिव्यांग सहाय्य कल्याण विभागाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे वितरित केला जाईल. म्हणजेच आता या नव्या विभागाच्या स्तरावरूनच दिव्यांग व्यक्तींना त्यांचा हक्काचा अनुदान हप्ता मिळणार. त्यामुळे ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा बदल समजून घ्या. आतापर्यंत काय होत होतं तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे हप्ते सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दिले जात होते. म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांनाही या विभागातूनच त्यांचे पैसे मिळत होते. पण आता सरकारने या प्रक्रियेत थोडा बदल केला. पुढील काळात दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले अनुदानाचे हप्ते स्वतंत्र विभागाच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत. आता एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो, मार्च महिन्याचा हप्ता जो अनेक लाभार्थ्यांना मिळाला तो अजूनही सामाजिक न्याय विभागामार्फतच देण्यात आलेला आहे. कारण त्यावेळेपर्यंत जुनीच व्यवस्था लागू होती.
मात्र पुढे येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यापासून एक नवीन व्यवस्था लागू होईल. आता दिव्यांग लाभार्थ्यांचा हप्ता नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे दिला जाईल. म्हणजेच आता या विभागाकडूनच दिव्यांग व्यक्तींना त्यांचे अनुदान वितरित केले जाईल. मात्र शासनाच्या स्तरावरून दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी वेळोवेळी वेगवेगळे शासन निर्णय काढले जातील. त्यामधून योजनांची माहिती, पात्रता आणि लाभ घेण्याची प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल. आज आपण ज्या निर्णयाबद्दल बोलत आहोत तो देखील अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा निर्णय आहे. यामागचा उद्देश स्पष्ट आहे. दिव्यांग व्यक्तींना अधिक सक्षम बनवणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे. सरकारचा प्रयत्न असा आहे की दिव्यांग व्यक्तींना समाजात इतरांसारखं स्थान मिळावं. त्यांना वेगळं समजून बाजूला ठेवण्याऐवजी त्यांच्या क्षमतेला ओळखून त्यांना पुढे येण्याची संधी द्यावी. म्हणूनच राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतंय. हा नवीन शासन निर्णय देखील त्याच दिशेने टाकलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. एखादी व्यक्ती दिव्यांग आहे म्हणून ती कुणापेक्षा कमी नाही. त्यालाही समाजात इतरांप्रमाणेच समान अधिकार आणि संधी मिळण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी आणि आधार मिळाला तर ते देखील इतरांप्रमाणेच सक्षमपणे आयुष्य जगू शकतात. हा दृष्टिकोन समाजात वाढवणं आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणं हीच या सर्व योजनांची खरी उद्दिष्टे आहेत. मित्रांनो, आतापर्यंत दिव्यांग व्यक्तींशी संबंधित अनेक निर्णय सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून घेतले जात होते. त्या विभागाकडूनच विविध योजना आणि सुविधा राबवल्या जात होत्या. पण आता परिस्थिती थोडी बदलली, कारण दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्रपणे तयार करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून पुढील काळात आणखी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी भविष्यात अधिक योजनांचा आणि सुविधांचा मार्ग खुला होण्याची शक्यता दिसते. याच ठिकाणी माझी सर्व दिव्यांग बांधवांना एक मनापासून विनंती आहे. जर तुम्ही अजूनही दिव्यांग सहाय्य पोर्टलवर नोंदणी केलेली नसेल तर कृपया शक्य तितक्या लवकर ती नोंदणी करून घ्या. कारण पुढील काळात शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी अत्यंत महत्त्वाची ठरेल. कदाचित सध्या तुमचं अनुदान सुरू नसेल किंवा तुम्हाला लाभ मिळत नसेल तरीही नोंदणी करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण भविष्यात तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. आता एक मुद्दा लक्षात घ्या. सध्या या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेबद्दल वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अनेक वेळा 5,000 किंवा 6,000 रुपयांपर्यंत हप्ता वाढवण्याबद्दल चर्चा आणि मागणी होताना दिसते. काही प्रमाणात यामध्ये प्रगतीसुद्धा झाली. उदाहरणार्थ, पूर्वी मिळणाऱ्या रकमेच्या तुलनेत आता रक्कम वाढून 2,100 रुपयांपर्यंत पोहोचलेली दिसते. त्यामुळे पुढील काळात ही मदत आणखी वाढण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. मात्र इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींनाच मिळायला हवा. जर या योजनेमध्ये अपात्र किंवा बोगस लाभार्थी राहिले तर त्याचा परिणाम संपूर्ण योजनेवर होतो, कारण सरकारकडील निधी मर्यादित असतो. त्यामुळे जर बोगस लाभार्थी योजनेत राहिले तर खऱ्या दिव्यांग व्यक्तींना मिळणारी मदत वाढवणं कठीण होऊ शकतं. म्हणूनच आता शासनाच्या स्तरावरून असे प्रयत्न सुरू आहेत की अयोग्य किंवा बोगस लाभार्थी योजनेतून बाहेर पडावेत आणि खरी पात्रता असलेल्या दिव्यांग व्यक्तींनाच लाभ मिळावा. जेव्हा अशा प्रकारे अपात्र लाभार्थी कमी होतील तेव्हाच अनुदानाची रक्कम वाढवण्याचा मार्ग अधिक सोपा होईल. त्यामुळे भविष्यात 5,000 किंवा 6,000 रुपयांचा हप्ता लागू करण्यासाठीही परिस्थिती अनुकूल होऊ शकते. या संदर्भात प्रशासनाच्या पातळीवरून सुद्धा काही प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष करून तुकाराम मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेत सुधारणा करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी वेगवेगळी पावलं उचलली जाताना दिसत आहेत. त्यामुळे पुढील काळात या योजनेमध्ये आणखी सकारात्मक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, सध्या शासनाच्या स्तरावरून एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली, ती म्हणजे बोगस दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी. या योजनेत काही अपात्र व्यक्तींची नावं असल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे खरे लाभार्थी आहेत त्यांनाच पुढे या योजनांचा लाभ दिला जाईल. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सध्या जे अनुदान मिळत आहे त्याचा लाभ नियमितपणे मिळावा यासाठी शासनाकडून दिलेल्या सूचनांचं पालन करणं प्रत्येक लाभार्थ्यासाठी गरजेचं आहे. अनेक वेळा काही छोटी कागदपत्रांची कामं अपूर्ण राहिल्यामुळे सुद्धा हप्ते अडकतात. त्यामुळे या गोष्टी वेळेत पूर्ण करणं महत्त्वाचं ठरतं. तुमच्यापैकी काही दिव्यांग लाभार्थ्यांना सध्या 2,100 रुपयांचा हप्ता मिळतोय, पण काहींना अजूनही पूर्ण रक्कम मिळत नसल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत एक महत्त्वाची गोष्ट तपासा. तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे का? जर KYC केलेली नसेल तर ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करा. तसेच UDID कार्ड आणि आधार कार्ड यांची लिंकिंग देखील करून घ्या. या गोष्टी पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय तुमच्या तहसील कार्यालयाकडून किंवा संबंधित विभागाकडून वेळोवेळी काही सूचना दिल्या जातात. त्या सूचना समजून घेणे आणि दिलेल्या वेळेत त्यांची पूर्तता करणं सुद्धा महत्त्वाचं ठरते.
कारण अशा छोट्या प्रक्रियांमुळेच तुमचे अनुदान नियमित आणि सुरळीत मिळत राहते. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, काही लाभार्थ्यांना 2 किंवा 4 महिन्यांचे हप्ते मिळालेले नाहीत अशी ही तक्रार दिसून येते. अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका. अशा व्यक्तींना स्पष्ट सूचना आहे की त्यांनी नवीन अर्ज किंवा फॉर्म पुन्हा भरावा. यामुळे तुमची माहिती पुन्हा अपडेट होईल आणि पुढील काळात तुम्हाला अनुदान मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते. ही होती संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंबंधी अत्यंत महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.